आलो बाबा आम्ही पत्रोटले लोक म्हणे की तान्या पोळ्याच्या दिवशी चांगली म्हणे जत्रा असते. जत्रा पाहासाठी निघालो. मग मी होतो आणि माझे मित्र सोबत चला म्हटलं आज जत्राच पोहून घेऊ कशी असते. तर आलो जत्रेत आलो तर ह्या फुगेवाला सापडला. फुगे विकून आलता. लहाने लेकरं दिले धूम करे घ्यायची. माये मित्र म्हणे घेऊनच घेतो. मग थोडंसं समोर येतो तर इथं मोठी जत्रा भरली. आणि जत्रेत इकाले काय काय असेल तुम्हाला सांगतो मी. जत्रेत काय नाही आहे इकासाठी हे तुम्ही पहा. अशा वस्तू होत्या ना की त्या तुम्हाला कुठेही भेटू शकते. चपला, शूज, बूट, अरे नीरा गर्दी होती जिकडे तिकडे. कोणी म्हणे 50च्या 2. मग आलो आम्ही जरासं समोर आलो तर माझे मित्र म्हणे काय म्हणे जत्रेत काही गर्दी नाही काही नाही म्हणे फिरवायला आलो म्हणे फालतूच. मग इथं एक जण भेटले काका. ते जोऱ्यानं पुंगी वाजवे. त्याला म्हटलं एक वेळा पुंगी वाजून दाखव. तर ते म्हणे माझ्याकडे कॅमेरा करा. मग केला ना कॅमेरा त्याच्या इकडे. त्याने जोरात पुंगी वाजवली. मग काय चलत आलो समोर. जत्रेत म्हणसान तर नीरा खाले लोक गर्दी. आणि जशी जत्रा भरते ना तर एक नंबर तिथं मोठे बैल निघते. गल्ली बैल हिंडत राहत असते. पोलीस साहेब होते तिथं. त्याने बरी सिक्युरिटी दाखवली त्याची. आणि काय विचारता तुम्ही हे पाट विकणारे होते. माझे मित्र म्हणे पाटच घेऊन घेतो. पाना तोरण गणपतीसाठी लागते की नाही आपल्याला चांगले तोरण हे इकडे होते. भांडे सगळे. आणि इथं काकू बसली होती ना ते म्हणे मेहंदी काढून देतो हातावर. आणि काय इथं सेल चालू. आणि फिरलो ना बा पुरे जत्रेत. मग भेटलं बुड्डी का बाल. माझा मित्र म्हणे बुड्डी का बाल तर खाऊ. तर म्या म्हटलं थांब ना राजा थोडंसं समोर जाऊन पाहू. मग भेटले आप्पा गोंधून राहिले ते ना नाव. मोठ्या शोरूममध्ये कसे महाग पैसे घेऊन गोंधतात तसे आप्पा फ्रीमध्ये गोंधून राहिले. फक्त 30 रुपयात. आपल्यासाठी तर काहीच नाही ना हो रक्कम. आता म्हणे पोट्टे म्हणे आता कुठं चालता. तर चला म्हणे आता आपण पाहू म्हणे झुले. म्हटलं झुल्यात बसणार आहे का तुम्हाला. तर पाहू म्हणे झुल्यात लागला तर लागला म्हणे एखादा नंबर. तर इथं दुसरी दुकान सापडली ना हो. आणि मग काय दाखवत तुम्हाला इथं होत्या रिंगा. तो म्हणे 10च्या 4 रिंगा घ्या म्हणे. माझ्या मित्रा म्हणे घेऊन तर पाहतो कशा आहेत. लागला तर लागला नंबर. बायकोसाठी परसून जाते. त्यानं पहिले पाहिले कोणत्या नंबरवर काय आहेत. मग फेकला ना हो त्यानं एक रिंग. ते रिंग काही बरोबर पडली नाही. तो म्हणे डुबले ना हो माझे पैसे. आणि आता पहा ह्यात दुसरा फेकते. आणि पाव गेले 10 रुपये वाया. आणि त्याचं तोंड पहा कसं झालं. उतरूनच गेलं ना. मग ह्या गळी म्हणे मी ट्राय करून पाहतो म्हणे बा. मग त्याने फेकला ना हो. आणि असं करता ह्या गळी होता आमच्या गळी छोट्या. तो म्हणे एक वेळा मी दादा म्हणे 10 रुपयात फेकूनच पाहतो म्हणे कधी लागला नंबर म्हणे. मी माझ्या शाळेतल्या पुरीला होट पॉलिश घेऊन देईन म्हणे. मग आलो ना हो इकडे जत्रीत. हे करून आले ते म्हणे आम्हाला पाळण्यात बसायचं आहे म्हणे. तो म्हणे बा तुमच्यासाठी पाळणा नाही आहे म्हणे. पाळणा मोठेच आहे म्हणे. तर म्हणे तुम्हाला म्हणे पैसे लागेल म्हणे बा. एका पाळण्यात तुम्हाला एकाला बसायला भेटेन म्हणे. मग झालं ना हो फिक्स. मग पोरं म्हणे राहू द्या म्हणे बा लहान्या लेकराचा पाळणा तुटून जाईन म्हणे. मग आलो ना इकडे गादीच्या इकडे. याच्यातच बसतो म्हणे बा म्हणे माझ्या मित्र. मी म्हटलं आता काही बसायला लागत. आता झाली रात्र. आता चला म्हटलं घरी. तर असा झाला तो कार्यक्रम. अशी होती पत्रोटची जत्रा ताना पोळ्याची. ठीक आहे मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.